लेकिन गनीमत रही कि कोई जनहानि नहीं हुई। रविवार होने की वजह से मकान के पास स्थित निजी स्कूल बंद था और मकान में रहने वाले लोग भी स्पष्ट व पूर्ण लेबल असलेल्या वेष्टनातूनच करणं अपेक्षित आहे। सुटे तेल विकल्यास होलसेल कारवाई। जो सुटे तेल ट्रान्सपोर्ट करतो म्हणजे जो सेल करतो तो उत्पादक अथवा वितरक हा मूळ उल्लंघनकर्ता असतो। ही इज बेसिक ऑफेंडर। तुकाराम मुंढेंची तेल विक्रीवर करडी नजर। ही इज बेसिक ऑफेंडर आणि त्याचबरोबर कलम 26 व 27 वरून त्याच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येते। विक्रेत्यांकडनं मात्र नाराजीचा सूर। दूध, पनीर, बेकरी आणि हॉटेल्स नंतर तुकाराम मुंढेंची करडी नजर पडलीये ती खाद्यतेलावर। तेलात होणारी भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंढेंनी आता सुटं खाद्यतेल विकायला बंदी घातली आहे। विक्रेत्यांनी खाद्यतेल फक्त सीलबंद स्वरूपातच विकावं असे आदेश मुंढेंनी दिलेत आणि जर कुणी सुटं खाद्यतेल विकत असेल तर त्याला दंडासह 7 वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते। विक्रीचे स्वरूप जे आहे खाद्यतेलाची विक्री केवळ आणि केवळ सीलबंद, छेडछाड स्पष्ट व पूर्ण लेबल असलेल्या वेष्टनातूनच करणं अपेक्षित आहे। म्हणजे त्याचा अर्थ सुट्टं तोल तुम्हाला विकता येत नाही। सुटे आणि वेस्टर्न रहित विक्रीस प्रतिबंध आहे। हा रेग्युलेशननुसार आहे। हे आज मी नवीन आहे ते रेग्युलेशननुसारच आहे। सुट्ट्या तेल स्वरूपातील तेल रवाना करणारा उत्पादक, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, म्हणजे जो सुटं तेल ट्रान्सपोर्ट करतो म्हणजे जो सेल करतो तो उत्पादक अथवा वितरक हा मूळ उल्लंघनकर्ता असतो। ही इज बेसिक ऑफेंडर आणि त्याचबरोबर कलम 26 व 27 वरून त्याच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येते। सुटं तेल विकण्यावर बंदी घातलेलं तेल नेमकं कोणतं तेही तुकाराम मुंढेंनी स्पष्ट सांगितलंय। सोयाबीन, सूर्यफूल, करडई, सरकी, राईस ब्रँड, पाम व पॉमोलिन, खोबरे, तीळ, मका, बहुस्रोत खाद्य वनस्पती तेल व वनस्पती अशा प्रत्येक खाद्यतेल व मेद यांना आस्थापनेचा आकार व उलाढाल विचारात न घेता हा आदेश लागू आहे। खरं तर सुटं खाद्यतेल घेणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे। मोलमजुरी करणारे गोरगरीब लोक रोजच्या रोज सुटं तेल विकत घेतात। त्यामुळे या वर्गातनं तुकाराम मुंढेंच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त होतीये। बरोबर आहे, तुम्ही केलेलं हे पैसे नसणारे कसा करा आमचे सारखं गरीब लोक आम्ही करून खाणार एक किलो ते तुम्ही 1/4 किलो 1.25 ग्रामचं करा की तुम्ही पण आणि पण आमचं किती आपल्या हातला किती आहे तेवढा मी आनंद करता। हा बरोबर आहे का नाही तुम्ही सांगा। तो 150 रुपये 200 रुपयाचं काम करणार आहे ते आणलं बाकीचं आणाच लागत नाही का आपल्याला? फक्त तेवढं आणलं तेल आणलं तर बाकीचं खाणाच लागत नाही का आपल्याला? हा आम्ही लेकराला सांभाळावं लागतंय, शाळेचं बघावं लागतंय। तुम्ही असं एकदम वाढ बंद केलं तर आम्ही कसं खायचं? असं करू नका, पहिला पाकिट तयार करा नंतर पुन्हा बंद करा। महत्वाचं म्हणजे सुटं तेल विकणाऱ्या दुकानदारांनी सुद्धा याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। जे तेल आहे त्या तेलामध्ये आणि पॅकिंग तेलामध्ये किलोला जवळपास 40 ते 50 रुपयाचा फरक आहे आणि ह्या 50 रुपयाचा एक्स्ट्रा चार्ज आम्हाला विनाकारण भरावा लागत आहे। त्याच्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की सुट्ट्या तेलाच्या तपासण्या करून छोट्या व्यावसायिकांना हे सुट्टे तेल वापरण्याची त्यांनी परीक्षा घ्यावी। सुट्टे तेल जर क्वालिटी चांगली असेल तर निश्चितच आम्हाला वापरण्यासाठी FDA आणि प्रशासनाने त्याला परवानगी द्यावी। लोकांना शुद्ध पदार्थ मिळावेत म्हणून तुकाराम मुंढेंनी कारवाईचा बडगा उगारलाय खरा, पण सुटं खाद्यतेल घेऊन जगणाऱ्या आणि हातावर पोट असणाऱ्या ग्राहकांसमोर आता मोठा यक्ष प्रश्न उभा ठाकलाय। त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी यातून मार्ग काढावा अशी अपेक्षा केली जाते। सोलापूरहून प्रीतम पंडितसह सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड। पुढची बातमी पाहूयात। धाराशिवमध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून दगडफेक आणि वाहनाची जाळपोळ केल्याची घटना लोहारा तालुक्यातील अचलेर इथे घडलेली आहे। गोंधळ घालणाऱ्या अचलेर गावातील 11 आरोपींविरोधात मुरुम पोलिसात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान या दगडफेकीच्या घटनेत 2 जण जखमी झाले असून या दगडफेकीमुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। घटनेनंतर पोलिसांनी कडक बंदोबस्त लावलाय। दगडफेकीच्या आणि हातात तलवारी घेऊन वावरणाऱ्या आरोपींचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। त्यामुळे दगडफेक करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी केली जाते। या बातमीपत्रामध्ये मी आता इथेच थांबते। पुढचं महत्त्वाचं बातमीपत्र सुवर्णासह। थँक्यू प्राजक्ता। पुढच्या बुलेटिनकडे वळूया। सुरुवात हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रायोजक
रामबंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, 3 बालकांचा होरपळून मृत्यू, 6 बालकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठकीत गणेशोत्सव, अल निनो यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चेची शक्यता. दुपारी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक, उद्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन, महायुतीतील अंतर्गत कुरबुरींना पूर्णविराम मिळण्याची शक्यता. पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं, विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे. पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमावरून देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चाकणमधील रस्त्यांची पाहणी, चाकण तळेगाव रस्त्यावर शिंदेंच्या संकल्पनेतून केला जाणार प्रीकास्ट ब्लॉक तंत्रज्ञानाचा प्रयोग. मुख्यमंत्री महोदय, स्क्रीन्सवर नसायला पाहिजे आणि मैदानात असायला पाहिजे. मैदानात तुम्ही ठेवताय कुठे? वांद्र्यातील तिरंगा रॅलीतून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना सवाल. मनोज जरांगेंची लढाई आमच्या विरोधात नाही तर सरकारच्या विरोधात आहे, सरकार त्याबाबत निर्णय घेईल. मनोज जरांगेंच्या मागणीवर भुजबळांचं विधान. नागपूरच्या गोधणी परिसरामध्ये क्लोरीन वायूची गळती, श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं 40 जणांना उपचाराकरता केलं दाखल. आणि श्रावणी सोमवार निमित्तानं शंकराच्या मंदिरात भाविकांची उसळली गर्दी, मंदिरांमध्ये हर हर महादेवचा जयघोष. नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे, अमरावतीतून बातमी आहे. अमरावतीत जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये नवजात शिशु कक्षाला आग लागली. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे, संतापजनक ही घटना आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग लागलेली आहे आणि नवजात शिशु विभागाला ही आग लागलेली आहे. पूर्णपणे हा कक्ष जळून खाक झालेला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3ऱ्या मजल्यावर नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहे. पहाटे 3:30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये ब्लास्ट झाला आणि ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांनी उपचारग्रस्त लहान बाळांना तात्काळ बाहेर काढलं. दुर्दैवानं या भीषण आगीत 3 लहान मुलांचा मृत्यू झाल्यानं एकच हळहळ व्यक्त होतीये. 6 बालकांवर या स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नुकत्याच 1 वर्षापूर्वी जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयाची ही नवीन इमारत बांधलेली आलेली आहे आणि 1 वर्षापूर्वी या रुग्णालयात जवळपास NICU युनिट जे आहेत ते देखील बांधण्यात आलं होतं. मात्र आज जर सकाळी बघितलं तर 3:30 वाजता दरम्यान NICUमध्ये अचानक व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि यामध्ये 3 बालकांचा अक्षरशः मृत्यू झाला. आपण पाहू शकतो की ही NICU युनिट आहे. या युनिटमध्ये जर आपण बघितलं तर ही व्हेंटिलेटर ही सगळी लहान मुलांना ठेवण्यात येणारी ही युनिट्स होती. मात्र आपण सकाळी जर बघितलं तर आज सकाळी अचानक पहाटे 3:30 वाजताच्या दरम्यान स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर व्हेंटिलेटरच्या स्फोटामध्ये 3 बालकं जी आहे ती दगावलेली आहे. आपण सध्या याच रुग्णालयाच्या ह्या NICU युनिटमध्ये पाहू शकतो की ही युनिट आहे आणि आपण पाहू शकतो हे ज्या ठिकाणी स्फोट झाला होता त्या स्फोट झाल्यानंतर हे अक्षरशः हे जे युनिट आहे हे अक्षरशः युनिटचा कोळसा झालेला आहे आणि 3 बालकं जी होती त्या 3 बालकांचा देखील या युनिटमध्ये अक्षरशः कोळसा झालेला होता. मात्र त्याचवेळी या ठिकाणी ज्या परिचारिका काम करत होत्या त्या परिचारिकांनी कुठलाही प्रकारचं हे जीवाची बाजी लावत
जे 6 बालकं जे होते त्या 6 बालकांना मात्र इतर रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जर बघितलं तर एकूण 9 बालकं होती. या 9 बालकांपैकी 3 बालकांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि 9 बालकांचे जे 6 बालकं जे आहेत त्या बालकांना अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी आणि पंजाबराव देशमुख रुग्णालयात जे हलवण्यात आलेलं आहे. त्यांची प्रकृती देखील सध्या स्थिर सांगण्यात आली असली तरीही मात्र अजून प्रकृती सांगता येत नाही. मात्र वर्षभरापूर्वीच या ठिकाणी हे रुग्णालय बांधण्यात आलं. या ठिकाणी फायर ऑडिट झालं की नाही हा देखील आता प्रश्न महत्त्वाचा आहे. मात्र या ठिकाणी फायरचे बंब जे आहे ते दिसत आहे. त्यामुळं त्या फायर बंबचा देखील इथल्या परिचारिकांनी वापर केला. यावेळी त्यांचे हात देखील अक्षरशः फोडलेले आहेत. मात्र तरीही या नर्सेसनी इतर बालकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. एकूणच या रुग्णालयात जर बघितलं तर हे जे मुलं होते, ही जे लहान बालकं होती, ही लहान बालकं अमरावती जिल्ह्यातील इतर जे उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल त्या रुग्णालयातली मुलं होती आणि 9 बालकं या ठिकाणी 9 बालकांपैकी 3 बालकांचा मृत्यू झाला. या ठिकाणी फायर बंब देखील होते. फायर बंबच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न झाला. मात्र तरीही 6 बालकांना वाचवण्यात कुठेतरी अपयश आलेलं आहे. एकूणच जर बघितलं तर यापूर्वी देखील 2022मध्ये या रुग्णालयात अतिदक्षता विभागात लहान बालकांच्या आग लागलेली होती. मात्र त्यावेळी कुठली हानी झाली नसली तरीही मात्र आता जर बघितलं तर या ठिकाणी 3 बालकं परत मृत्युमुखी पडल्याने जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रेजर सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती. मला सांगा किती बालकं होती त्या ठिकाणी त्यावेळेस आणि कसा काय अचानक स्फोट झाला? अचानक घरात सर किती वाजताच्या दरम्यान? 3-3:30च्या दरम्यान. सर होते, इश्राम सर होते, मॅडम होते, आम्ही पण होतो सर. एकाएकी म्हणजे वेळच नाही भेटला, एवढा स्फोट होता, आग लागली होती. त्यावेळी एकूण किती बालकं ॲडमिट होते? 9 आउटला 9 होते. आम्ही प्रयत्न केला सर काढायचा, खूप म्हणजे असं सांगू नाही शकत, पण तरी आम्ही आमचं बच्चू वाचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही पूर्ण बच्चू काढले. धूर एवढा होता की ते लगेच सरांना फायर ब्रिगेडवाल्यांना बोलवलं, सिक्युरिटीनं खूप मदत केली. सगळं जे फायर ब्रिगेडची व्यवस्था ती होती का आतमध्ये? सर आहे, व्यवस्था होती ना, आहे ना. पूर्ण ते तर पेट घेतलं म्हणजे पूर्ण झालं. हे कार्पेट आहे ना खाली, पूर्ण खाली पूर्ण. आकाश ब्रदर होते, दोन्ही सिस्टर. आकाश ब्रदर, सर, मॅडम, सिस्टर सगळेच होते सर. सगळ्यांनी प्रयत्न केले पूर्ण. म्हणजे इतका दूर होता की ते जाताही येत नव्हतं, पण तरी आम्ही मोबाईलच्या चार्जनं तसं करत आम्ही त्या बच्चूंना काढले. निश्चितच ह्या दोन्ही ज्या नर्स होत्या त्यावेळेस त्या ड्युटीवर हजर होत्या आणि अचानक 3:30 वाजताच्या दरम्यान स्फोट घेतला आणि स्फोट घेतल्यानंतर 3 बालकं जे आहे, 9 बालकांपैकी 3 बालकं जे आहे, ही बालकं जे आहे 3 बालकांचा त्यामध्ये होरपळून मृत्यू झाला. तर इतर जे बालकं होती इतर बालकांना मात्र अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी असेल किंवा पंजाबराव देशमुख रुग्णालय या रुग्णालयात ॲडमिट केलेला आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा या जिल्हा स्त्री रुग्णालयाचा जो सुरक्षितता प्रश्न आहे तो पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती. बरोबर. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या लहान बालकांच्या अतिदक्षता विभागाला आज पहाटे आग लागली आणि यामध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला. राज्याच्या माजी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतीच या ठिकाणी भेट दिली. अजूनही ती पाहणी करत ताई आपल्यासोबत आहे. ताई, तुम्ही या ठिकाणी घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी दाखल झाले, काय सांगाल नेमकं? वेदनादायक आहे, दुःख आहे, एवढं दुर्दैवी आहे, ह्याच्यापेक्षा मोठी दुर्दैवी घटना असू शकत नाही. आत्ता कळतं आहे की व्हेंटिलेटरला आग लागली. व्हेंटिलेटरला आग लागली म्हणजे सप्लायर दोषी आहे. 56% कमिशनवाला सप्लायर त्या ठिकाणी आहे. कोण जबाबदार आहे? इथे जे मंत्री आहे इथले, त्यांनी जरा लक्ष देण्याची गरज आहे. असं अक्रॉस महाराष्ट्र अशा घटना सरकारी दवाखाने आणि सरकारी शाळांमध्येच होत आहेत. तर मग हे जे इन्फ्रामॅन स्वतःला म्हणून घेणारे, हे त्यांची पूर्ण यंत्रणा त्यांनी व्यवस्थित लावली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मला असं कळलं आहे की 2 परिचारिकांनी इथले 6-7 बच्चे वाचवले. तर बच्चे ज्यांनी वाचवले त्यांना पनिशमेंट देऊ नका. जे सप्लायर्स आहेत किंवा जो खरा दोषी आहे त्याला द्या. या बिल्डिंगमध्ये बिल्डिंग बांधल्यानंतर डॉक्टर्सची पण खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे. इथं अग्निशमन यंत्रणा किंवा मग जे आग विझवण्याची यंत्रणा होती ती या बिल्डिंगच्या हिशोबानं जे काय असतं ते फायर ऑडिट इथं व्यवस्थित झालेलं आहे की नाही हे पण बघण्याची गरज आहे.
गरिबाला मारू नका हो, गरिबाकडे दुर्लक्ष तर करू. यापूर्वी देखील याच रुग्णालयात आग लागलेली होती जुन्या बिल्डिंगमध्ये. जुन्या बिल्डिंगमध्ये आग लागली म्हणूनच या नवीन बिल्डिंगची आपण व्यवस्था केली. तिथं इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडत होतं. ही बिल्डिंग ज्यावेळेला झाली त्यावेळेला मीच पालकमंत्री होते, तेव्हाचीच मंजुरात आहे. हे फक्त उद्घाटनं, रिबिन कापणं, नरेटिव्ह सेट करणं हे बंद करा. इशूला नॉन इशू नका करू. वंदे मातरम कशा प्रकारे म्हटलं जातं, हा इशू नाही आहे. हे इशू आहे हे गरिबांचे. हे गरिबाचे लेकरं मरत आहेत. त्या गरिबाच्या लेकरांची काळजी घेतली पाहिजे आणि जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. निश्चितच ह्या होत्या यशोमती ठाकूर, त्यांनी या रुग्णालयामध्ये ज्यांनी व्हेंटिलेटर सप्लाय केले होते त्यांनी ते सबस्टँडर्ड दर्जाचे तर नव्हते ना, त्यामुळे जो कोणी दोषी असेल त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जी आहे यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे. पुढे सागरचा संजय शिंदे, न्यूज 18 मराठी, अमरावती. लहान मुलांसाठीचे हे इन्क्युबेटर्स असतात. 9 पैकी 3 बालकांचा मृत्यू झाला आहे. 6 बालकांना वाचवण्यात यश तरी आलं आहे. अजून एक मोठी बातमी आहे. नागपूरमध्ये मोठी घटना घडलेली आहे, त्याकडे आपण वळूया. नागपूरच्या गोधणी परिसरामध्ये क्लोरीन वायूची गळती झालेली आहे. यामुळं परिसरातील नागरिकांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता. 40 जणांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करावं लागलं. गोधणी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये क्लोरीन गॅसची गळती झाली. प्रकल्पातील 8 ते 10 कर्मचारी आणि परिसरातले 20 ते 25 नागरिक यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. या सगळ्यांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करावं लागलं. यातील 5 जणांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. नागपूरमधल्या गोधणी परिसरामध्ये वायू गळती झाली. ही वायू गळती कशाची झाली तर क्लोरीनची झाली. यामध्ये तिथंच काम करणाऱ्या साधारणपणे 5-10 जणांना आणि इतरत्र परिसरात राहणाऱ्या 20-25 जणांना त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलेलं आहे. मेरा नाम इंस्पेक्टर ब्रजेश है। सर क्या जानकारी मिली थी, कितने बजे जानकारी मिली थी, उस टाइम आए थे तो क्या कंडीशंस? 2:25 पे हमें जानकारी मिली और 2:45 पे हमारी टीम यहाँ पहुँच गई थी। यहाँ पहुँचने के बाद क्लोरीन गैस बहुत तेजी से निकल रहा था। उसके बाद सारी एजेंसी यहाँ पहले से पहुंची थी। सभी लोगों ने कोऑर्डिनेशन मीटिंग करने के उपरांत अंदर की कार्रवाई किए। कार्रवाई जाने के बाद वहाँ पे पहले हम लोग शील्डिंग करने का प्रयास किए, लेकिन शील्डिंग संभव नहीं था। तत्पश्चात हमने उसको फ्रेंच में कास्टिक के साथ आइस क्यूब डाल के उसको न्यूट्रलाइज किया। जो न्यूट्रलाइज करने की प्रक्रिया अभी भी चल रही है। अभी इलाका पहले से सेफ है, लेकिन फिर भी हम इसे पूरी तरीके से नहीं खोले जब तक कि पूरी न्यूट्रलाइजेशन ना हो जाए। परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या संगीत साधना गुरुकुल विद्यालयांमध्ये 7 वर्षाच्या बालकाला जबर मारहाण झालेली आहे. त्याला चटके दिले गेलेले आहेत अशी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील बेटक बिलोली इथल्या 7 वर्षाच्या रघुनाथ पवार या विद्यार्थ्यावर शिक्षणाकरता तो तिथं निवासी होता. त्या दरम्यान त्याला त्या ठिकाणी काम करणाऱ्या विष्णू रेंगे या शिक्षकानं मारहाण केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. मारहाणीसोबतच त्याला चटके दिले गेलेले आहेत. संबंधित मुलाचे आईवडील पुणे इथं मजुरी करतात, त्यामुळे त्याच्या आजीनं त्याला संपर्क करायचा प्रयत्न केला, परंतु 3 ते 4 दिवस संपर्क होऊ शकला नव्हता. शेवटी आजी काही नातेवाईकांना घेऊन विद्यालयामध्ये आली. त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. पोलिसांनी संबंधित बालकावर रुग्णालयात उपचार करण्यासाठी त्याला दाखल केलेलं आहे. या प्रकरणामध्ये अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये, पण पोलिसांकडून अधिक तपास मात्र सुरू आहे. काय गेलं तरी मी मारायला कोणालाही. कसं मारलं त्यांनी तुला? पायाने हाताने ते मारले. ते तुझ्या कानाच्या माग तिथं ते खाली ओळलेले दिसायले, काय झाले ते? मारले. कशाने मारले? चटके दिले. कशाची चटकी दिली? मातीचे. मग तू सांगितलं नाही घरी? यांचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शाळेवर हा एक विष्णू रेंगे नावाचा शिक्षक आहे आणि त्यांनी ह्या मुलाला उलट टांगून काठीनं आणि कानाला असे वाळूचे खडे लावून हा अमानुष मारहाण केला. आणि तुम्ही बघू शकता सर, हे भयानक मार आहे. आणि वाळू गरम करून त्याला पार्श्वभागावर पळवण्यात आलं आणि उलट टांगून ठेवण्यात आलं 2 तास. जवळ देण्या गेल्या ना, मग 12 वाजता याला जवळ घेऊन विचारल्याने सांगलाय विष्णू सरनं मारले तुम्ही. काय काय मारलं, कसं मारलं? उलट टांगून मारलाय म्हणून, चटके दिलाय.
वाळू गरम करून आणि मारला कटकानं छडीनं त्या पैपानं याला दाखविल्या सकाळी. पुढच्या धाराशिवच्या बातमीकडे वळूया. धाराशिवमध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून दगडफेक आणि वाहनाची जाळपोळ केल्याची घटना लोहारा तालुक्यात अचलेर इथं घडलेली आहे. गोंधळ घालणाऱ्या अचलेर गावातील 11 आरोपींविरोधात मुरुम पोलिसात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान या दगडफेकीच्या घटनेमध्ये 2 जण जखमी झालेले आहेत. या दगडफेकीमुळे गावात तणावाची परिस्थिती आहे. घटनेनंतर पोलिसांनी कडक बंदोबस्त लावलाय. दगडफेकीच्या आणि हातात तलवारी घेऊन वावरणाऱ्या आरोपींचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे दगडफेक करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी केली जाते. कल्याणच्या पूर्व भागामध्ये उपचाराकरता आलेल्या रुग्णाच्या मुलाकडून डॉक्टरला मारहाण करण्यात आली. ही मारहाण रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. पूर्वेतील भानू ज्योत या खासगी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. या रुग्णालयामध्ये रुग्णाला डॉक्टर त्याच्या आजाराबाबत समजावून सांगत होते. यावेळी रुग्णाचा मुलगा विनीत देशमुख डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला. तो डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांच्यावर संतापला होता. त्यामुळे त्या रुग्णानं मुलाला डॉक्टरांच्या केबिनच्या बाहेर जायला सांगितलं. मात्र काही वेळानं